ओम शांती. आज 19/4/2026 चे रविवारचे अव्यक्त बापदादांचे महावाक्य. पुनर्चलित मुरली आहे 15/12/2009. मुरलीचं टायटल हेडिंग आहे परिवारासोबत प्रेम निभावण्यासाठी नॉलेजफुल अर्थात ज्ञानयुक्त बनून बाप समान साक्षीपणाच्या स्थितीमध्ये राहायचे आहे. बाबा, स्व, ड्रामा व परिवार या चारही मध्ये निश्चय बुद्धी बनून विजयी बनायचे आहे. आज समर्थ बाप समर्थ मुलांना पाहत आहे. बाप समान बनण्यासाठी पुरुषार्थ करणाऱ्या सर्व आत्म्यांना आज बाबा पाहत आहेत. वाह मुलांनो वाह हे गीत बाबा गात आहे. जे मुले असा पुरुषार्थ करतात, समर्थ शक्तिशाली बनतात, त्या मुलांचे गीत बाबा गात आहेत. वाह मुलांनो वाह. मुले बाबाद्वारे बाबांच्या पुढे जात आहेत, तर बाबांनाही याचा आनंद होतो. म्हणून आज बाबांनी अमृत वेलेला मुलांचे ज्ञानाचे फाउंडेशन किती पक्के आहे, ज्ञानाचा पाया किती पक्का आहे, हे अमृत वेलेला बाबांनी चेक केलं. बाबांनी प्रत्येकाचा निश्चय पाहिला. सर्वांचा बाबावर अटूट निश्चय आहे, परंतु त्यासोबतच आणखीनही काही निश्चय पाहिजेत असं बाबांनी आज अंडरलाईन करायला सांगितलं. बाबावर निश्चय सर्वांना आहे, परंतु स्वतःमध्ये निश्चय, ड्रामामध्ये निश्चय आणि ब्राह्मण परिवार अलौकिक परिवारामध्ये निश्चय पाहिजे. बाबा म्हणले जर हे चारही प्रकारचे निश्चय असतील, स्व, ड्रामा, परिवार आणि बाबा या चारही वरती निश्चय असेल तरच निश्चय बुद्धी विजयी आत्मे आहोत. बाबा म्हणतात सर्वच जण म्हणतात मेरा बाबा किंवा माझा बाबा, मी बाबांचा, आणि माझा बाबा म्हटल्यामुळेच बाबावर आपला अधिकार आहे. बाबांचे सर्व खजाने त्यावरतीही आपला अधिकार आहे. मग आपण सर्वच जण म्हणतो माझा बाबा आणि मी बाबांचा. मग बाबा म्हणतात जसं बाबावर अटूट निश्चय आहे, बाबांना माझा बाबा म्हटलं तर अधिकार आहे, तसा स्वतःवर निश्चय आहे का? बऱ्याच मुलांना स्वतःवर निश्चय नाही, म्हणून दिलशिकस्त अर्थात नाराज होतात, उदास होतात, पुरुषार्थामध्ये ढिल्ले होतात. म्हणून आज बाबांनी सांगितलं सर्वप्रथम स्वतःवर निश्चय आहे का चेक करा. बरं, स्वतःवर निश्चय म्हणजे काय, त्याचंही विस्तृत विश्लेषण आज बाबांनी खूपच सुंदर केलेलं आहे. महावाक्यांमध्ये स्पष्ट केलेलं आहे की स्वतःवर निश्चय म्हणजे काय. मी बाबा द्वारे स्वमानधारी आहे ही स्मृती. बाबांनी मला हे टायटल, बाबांनी मला ही स्मृती दिलेली आहे की तुम्ही कोण आहात, स्वराज्य अधिकारी आहात. बाबांच्या द्वारे मला हे टायटल मिळालेलं आहे. बाबा म्हणतात जर स्वतःला दिलेले स्वमान आठवणे म्हणजेच स्वतःवर निश्चय. बाबांनी दिलेल्या स्मृती, टायटल, स्वमान याच्या नशेमध्ये राहणं, स्मृती आणि नशा, ह्या टायटल्सच्या स्मृतीमध्ये नशेमध्ये राहणं, आपल्या भाग्याची स्मृती ठेवणं म्हणजेच स्वतःवर निश्चय. बाबा म्हणतात ज्यांना स्वतःवर निश्चय आहे ते त्यांच्या व्यवहारातून, चेहऱ्याद्वारे आपोआपच स्पष्ट जाणवेल. बाबा म्हटले
हा आपल्या स्वतःवरचा निश्चय जर पक्का असेल, तर प्रत्येक कर्मामध्ये निश्चय बुद्धी आपोआपच बनणार. प्रत्येक कर्मात. म्हणजे स्वमानधारी विजयी बनणार. म्हणून स्वतःवर निश्चय किती आहे हे चेक करायचं आहे. तिसरा निश्चय आहे ड्रामावर निश्चय. ड्रामा अर्थात नाटक. या सृष्टीवर चालत असलेले हे जे नाटक आहे, यावरती निश्चय जर असेल, तर मी कल्पाआधी सुद्धा सफल झाले होते आणि आता मला पुन्हा विजयी बनायचं आहे. आता बाबा मला पुन्हा विजयी बनवणार आहेत, सफल बनवणार आहेत. मीच होते, मीच आहे आणि मलाच बनायचे आहे. कल्पापूर्वी मीच होते विजयी बनणारी, सफल झालेले. आजही आहोत विजयी सफल आणि पुढेही मलाच बनायचे आहे. ही स्मृती. बाबा म्हणते ड्रामावर निश्चय ज्यांना आहे ते हलचल मध्ये येणार नाही. अचल, अडोल, स्थिर अवस्था असेल आणि त्यांना निश्चय असेल की कल्पापूर्वी आम्हीच बाबांचे बनलो, आम्हीच सतयुगामध्ये जाण्याच्या योग्य बनलो आणि आम्हालाच बनायचं आहे. हे आहे ड्रामावर निश्चय, विजयी. चौथा निश्चय आहे परिवारावर निश्चय. अलौकिक परिवार, ब्राह्मण परिवार. बाबांच्या पण ज्या क्षणाला मुले बनलो, बाबा आले त्याच वेळेला आपण परिवारामध्ये सम्मिलित झालो. बाबाने येताच परिवार उत्पन्न केला आणि आपल्यालाही परिवारात अलौकिक परिवार जन्मास आणलं. बाबा म्हणतात परिवार कोणाचा आहे? शिवबाबांचा आहे ना. मग शिवबाबांनी स्थापन केलेला म्हणजे आपला परिवार. आणि हा परिवार इतका मोठा आहे, बेहद आहे. चेक करा, आणखीन कुणाचा इतका मोठा परिवार असेल का? किती बेहद परिवार आहे, किती बाबांची मुले आहेत आणि हा सर्व आपला अलौकिक परिवार आहे. आणि परिवारामध्ये सेवेमध्ये आपण राहतो, या परिवारात संबंधात आपण राहतो आणि म्हणून यांच्याशी 21 जन्माचा संबंध आहे. आणि कल्पामध्ये सुद्धा त्यानंतरही पूर्ण कल्पामध्ये यांच्याशी आपला संबंध आलेला आहे. सेवेनिमित्त असो का नात्यांच्या संबंधात असो. म्हणून बाबा म्हणतात असे नाही की बाबांशी आपला संबंध आहे, परिवाराशी आपला काही संबंध नाही, देणं घेणं नाही, असं नाहीये. त्यांच्याशी आपला पूर्ण कल्पामध्ये संबंध आहे. म्हणून स्मृतीमध्ये राहायचं आहे की 108च्या माळेमध्ये जर जायचं असेल तर परिवारामध्ये निश्चय आवश्यक आहे. कारण भिन्न भिन्न संस्कार आहेत, भिन्न भिन्न स्वभाव आहेत, परंतु एक बाबा, एक राज्य आणि प्रत्येक आत्म्याप्रती शुभ भावना आणि शुभ कामना, हे जर असेल तर परिवारावर आपला निश्चय आहे. खूप खूप सुंदर याचं विस्तृत विश्लेषण बाबांनी केलेलं आहे. सार रूपामध्ये आपल्या या पॉइंट्सला लक्षात ठेवायचं आहे की एक बाबा, एक राज्य. आणि इथे आपल्याला संस्कार मिलनची रास करायची आहे. एक धर्म, एक राज्य स्थापन होत आहे आणि म्हणून संस्कार मिलनची रास जेव्हा आपण करू ते आणि प्रत्येक आत्म्याप्रती आपण शुभ भावना, शुभ कामना आपण ठेवू, तेव्हा आपला आणि परिवाराला एक विशेष नजरेने की हे बाबांची मुले आहेत या स्मृतीने आपण पाहू, तर आपोआपच परिवारावर निश्चय आणि विजय होईल. म्हणून बाबा म्हणतात चेक करा, स्वभाव, भाव चांगला आहे का? छोट्या छोट्या चुका
छोटे छोटे विघ्न या परिवारामध्ये येणारच, परंतु आपल्याला फुल पास व्हायचं आहे आणि परिवारासोबत निभवायचं आहे, तोड निभाना है. आणि म्हणूनच बाबांनी पुढे सांगितलं, सदैव हे गीत गा. हे बाबाचा परिवार आहे, परिवाराला उच्च दृष्टीने मला पाहायचे आहे. आणि वाह बाबा वाह, वाह ड्रामा वाह, वाह परिवार वाह, आणि वाह माझा भाग्य वाह. हा नशा ठेवायचा आहे की या परिवारामध्ये बाबांनी आपल्याला आणलं. ड्रामा, आपण इतका सुंदर ड्रामा बाबांनी रचलेला आहे, आपला विशेष पार्ट आहे ड्रामावरतीही निश्चय. तर हे वाह वाहचं गीत आपल्या मनामध्ये सदैव चालत राहिलं पाहिजे. पुढे बाबा सांगतात की शेवटचा माझा बच्चा जरी असेल, 33 करोडवाला शेवटचा मुलगा, तोही मनातून म्हणतो मेरा बाबा, माझा बाबा. आणि बाबाही शेवटच्या मुलाला सुद्धा मनातून याद प्यार, आठवण देतात. आणि म्हणूनच आठवणीचे अधिकारी मुले म्हणजेच भाग्यशाली. म्हणून बाबा सांगतात, चेक करा की हे चारही निश्चय माझे पक्के आहेत का, ठीक आहेत का. 4 निश्चय कोणते सांगितले? स्वतःवर निश्चय, बाबावर निश्चय, ड्रामावर निश्चय आणि परिवारावर निश्चय. चारही निश्चय ठीक आहेत का. यामध्ये कधी का, कशामुळे, असे कसे, असे प्रश्न तर उद्भवत नाहीत ना. बाबा म्हटले मूड अर्थात मनोवृत्ती वारंवार बदलत तर नाही ना. ह्या आपल्या मूडला वारंवार न बदलण्याची सवय लावायची आहे. जर आपला मूड अर्थात भाव स्वभाव मनोवृत्ती ठीक राहत असेल तर आपला निश्चय ठीक आहे आणि चारही मध्ये आपण पास आहोत. बाबा म्हणतात मोठे मन ठेवा, बेहद मन, मोठं मन, विशाल मन, शुभ भावना, शुभ कामना ठेवा आणि एकमत होऊन चाला. नुसते एकमत होऊन चालायचे नाही, तर दुसऱ्यांनाही चालवायचे आहे. आणि कधीही व्यर्थामध्ये आपल्याला जायचं नाही. या गोष्टीवर विशेष विशेष बाबांनी लक्ष ठेवायला सांगितलं. शेवटी बाबांनी या पूर्ण गोष्टींचा सार घेऊन सर्वांना गोड गोड मुलांप्रती विशेष आठवण दिली आणि विशेष नमस्ते नमस्ते. आपणही बाबांना म्हणायचे, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास विशेष नमस्ते नमस्ते. मग बाबांनी सांगितलं, मी तुम्हाला रोज म्हणतो गोड मुलांनो. भले आंबट मुले पण आहेत, परंतु आंबट मुले असं याद प्यार कधीच बाबा देत नाही. म्हणून बाबा म्हणतात, तुम्ही आंबट जरी असले तरी मी काय म्हणतो, गोड मुलांनो. तसेच माझा मुलगा, राजा मुलगा असं बाबा आपल्याला संबोधित करतात. तर बाबांच्या समोरही खूप सारे पेपर, ब्रह्मा बाबांच्या समोरही खूप सारे विरोधक आले, परीक्षा झाल्या, परंतु बाबांनी अशा सर्वांना परीक्षांना पार केलं. आता बाबा म्हणतात, खूप सारे असे मुलं आहेत जे नापास होतात, भागंती होतात, बाबांचा हात सोडून निघून जातात. त्यांना बाबा म्हटले, पत्र पाठवा, टोली पाठवा, त्यांना पुन्हा बोलवा, आठवण करून द्या. म्हणून विनाश, त्यांच्या अशा सर्व आत्म्यांसाठी विनाश थांबलेला आहे. बाबा स्मृती करून देतात की माया तयार आहे, माया थकून गेलेली आहे, प्रकृती तयार आहे, विनाशासाठी दोन्ही तयार आहेत. बाबा म्हणले, तुम्ही
पेपरमध्ये पास होण्यासाठी तयार आहात का? का, कधी, कसे हे सगळे प्रश्न समाप्त करून टाका. आपसमान बनायचं आहे आणि अनेकांना बनवायचं आहे. बापसमान बनायचंय आणि आपसमान अनेकांना बनवायचं आहे. उमंग उत्साह कायम ठेवायचा आहे. पुढे बाबा सांगतात, कारण शब्द संपवा, कारणाचं निवारण करा. आणि शेवटी बाबांनी ड्रिल करून घेतली. बाबांनी सांगितलं, दिवसातून 24 तास आहेत, तर 12 वेळेला फरिश्ता स्वरूपाचा अभ्यास करा आणि 12 वेळेला अशरीरीपणाचा अभ्यास करा. भले झोपा, दिवसामध्ये जास्त वेळ काढून हा अभ्यास मध्ये मध्ये करा. यात्यार दिलं बाबांनी. आणि शेवटी आजचं वरदान, विधाता सोबत वरदाता बनून सर्व आत्म्यांमध्ये बळ भरणारे रहेमदिल आत्मा भव. बाबा म्हणले, विधाता आणि दाता वरदाता बनायचं आहे. एखादी आत्मा खूप इच्छुक आहे, पण त्यामध्ये बळ, शक्ती नसेल, तर तुम्ही त्यांना शक्ती द्या, बळ द्या, एक्स्ट्रा मदत द्या, वरदाता बना. बाबांवर प्रत्येक विचार अर्पण करा. मग बाबा वरदानी मूर्त बनू शकू आणि दुसऱ्यांनाही वरदान देऊ शकू. आजचा सुविचार, आपल्या सत्य स्वरूपाची स्मृती ठेवणारे, सत्यतेला धारण करणारे, सत्यतेची शक्ती त्यामध्ये आपोआप येईल. आपल्या सत्य स्वरूपाची स्मृती ठेवल्यामुळे सत्यतेची शक्ती आपोआप येईल. आजचा व्यक्त इशारा, महान बनण्यासाठी मधुरता आणि नम्रतेचा गुण धारण करण्यासाठी विशेष बाप दादा आता एक एक मुलांना मस्तकावरती संपूर्ण पवित्रतेची चमकणारी मणी पाहू इच्छित आहेत, संतुष्टता पाहू इच्छित आहेत. म्हणून बाबांनी सांगितलं, या सर्व गोष्टींना आज दिवसभरामध्ये आचरणात आणायचंय. चारही गोष्टींचा निश्चय चेक करायचा आहे आणि विजयी बनायचा आहे. निश्चय बुद्धी बच्चेच, मुलेच विजयी बनू शकतात. खूप सुंदर वाणी आहे. आपण नक्की याचा पुन्हा अभ्यास करूया आणि दिवसभर आचरणात आणण्यासाठी प्रॅक्टिकल प्रयोग करूया. ओम शांती.